श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो. स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 20 परान्न दोष. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्या काळी गाणगापुरात एक अत्यंत सात्विक वृत्तीचा निर्धन ब्राह्मण राहत होता. वैराग्याची, संयमाची अगदी आदर्श मूर्ती म्हणून तो ब्राह्मण उभ्या गाणगापुरात लौकिक प्राप्त करून होता. वेदपाठी तर तो होताच, पण विशेष म्हणजे तो धर्मकर्मनिष्ठ होता. तो कोणाकडूनही प्रतिग्रह स्वीकारीत नसे. आपण दैनंदिन जे अन्न ग्रहण करीत असतो ते प्रामुख्याने जसे आपले आरोग्य अनारोग्य घडवत असते, तसेच ते आपले सुविचार कुविचार गुणावगुण घडवत असते. या जाणीवेने परान्नाला विषासामान समजून तो आपल्या घराबाहेर कोठेही कोणत्याही निमित्ताने काहीही ग्रहण करीत नसे. अन्यत्र शिजवलेले अन्न तो घरी आणत नसे अथवा आणू देत नसे. व्यर्थ व निरर्थक वादविवाद तो वेळ दडवत नसे. शक्य होईल तितके मौन पाळून ईश्वर चिंतनात कालक्रमणा करण्यात त्याला मनस्वी आनंद वाटे. कुटुंबाच्या पोषणासाठी तो शास्त्राज्ञेनुसार सच्छील अशा ब्राह्मणांच्या घरून परमसंतोषाने मिळेल ती कोरडी भिक्षा घेत असे व या भिक्षेत जे व जितके मिळे त्यावर तो संतोष मानून त्यावर गुजराण करण्याची त्याची वृत्ती असे. त्याच्या पत्नीस मात्र त्याच्या या स्वस्वीकृत जीवनव्रताची थोरवी आकलन होत नव्हती. आपले दुर्भाग्य म्हणून आपली या दरिद्री पतीशी गाठ पडली असे ती पदोपदी त्यास ऐकवीत असे. ती सदा असंतुष्ट राहून सारखी उघड उघड त्याच्या तोंडावर त्याला दूषणे देत होती. तो मात्र तिच्याशी कसलाही वादविवाद न करता तिचे सर्व बोलणे हसण्यावारीने व थट्टेने तर तिला असंतुष्ट म्हणून हाक मारी. चमचमीत स्वादिष्ट असा पक्वानयुक्त चौरस आहार निदान 8-15 दिवसांनी तरी एकदा मिळावा असे तिला सारखे वाटे. नवीन वस्त्रे नेसून गावातून मिरवण्याची तिला हौस होती, पण या असल्या हौशी या दरिद्र ब्राह्मणाच्या घरी कशा पूर्ण होणार. त्यामुळे ती सदा दुर्मुखलेली असे, त्राग करीत असे. श्रीगुरूंचे वसतिस्थान गावात असल्यामुळे तिथे दररोज नानाविध निमित्तांनी ब्राह्मण भोजने होत होती. अमर्याद अन्नदान वस्त्रदान द्रव्यदान होत असे. अनेक धनिक तेथे परगावाहून येत व तेथे समाराधना करीत, मौजीबंधने विवाहादी मंगल कार्य करीत, स्वहाकार याग आदी धर्मे कार्य करीत, त्याचप्रमाणे श्राद्धादी कर्मेही संपन्न करीत असत. या सर्व प्रसंगी गावातील सात्विक सच्छील विद्वान ब्राह्मण दाम्पत्यांना निमंत्रित करून त्यांना भोजन दिले जाई व भोजनोत्तर त्यांना धनधान्ये वस्त्रदाणे देऊन त्या दाम्पत्याचा सत्कार केला जाई. गावातील जवळजवळ सर्वच ब्राह्मण या संधीचा लाभ घेत, परंतु हा दरिद्री पण निग्रही ब्राह्मण कोणत्याही लोभाने तिकडे फिरकत नसे. त्याच्याकडेही अशा भोजन समारंभाचे अत्यादराने निमंत्रणे येत, पण परान्न सेवन न करण्याच्या आपल्या व्रतात जागून तो त्या निमंत्रणांना विनयपूर्वक आभार नकार देत असे. त्याच्या पत्नीस हे सहन होत नसे व तिच्या अंगाचा अगदी तिळपापड उडे. ही निमंत्रणे नाकारल्यामुळे स्वादिष्ट अन्न सेवनाच्या संधीला, त्याप्रमाणे वस्त्रदान द्रव्यदान मिळण्याच्या दारी चालून आलेल्या योगाला ती मुकत असे. यामुळे वैतागून ती त्राग करी. सारखी घरात आदळ आपट चाले, पण याचा त्या निग्रही संयमी ब्राह्मणावर कसलाच परिणाम होत नसे. त्याने आपला शांतपणा सोडला न आपल्या संयमाची सोडचिठ्ठी दिली. शेवटी तर त्या ब्राह्मणाच्या वज्रनिश्चयाची माहिती गावभर झाली व परिणामतः भोजनाचे निमंत्रणेही येणे बंद झाले. दारी चालत आलेली निमंत्रणे सतत नाकारीत राहिल्यामुळे निमंत्रणे येणेच बंद झाले. या दुःखाने ती पत्नी वेडीपिशी झाली. जन्मतःच तिचा पिंड षडरसयुक्त अशा चमचमीत अन्नाला असुसलेला होता. काही केल्या तिला आपल्या रसेंद्रियांवर ताबा मिळवणे जमत नसे. पतीच्या धाकाने म्हणण्यापेक्षा इच्छा असूनही पतीला सरळ विरोध करण्याचे धैर्य न झाल्याने ती पतीच्या इच्छेने रूप वर्तत होती. पण असे करीत असताना आपण पतीच्या विचाराशी सहमत नसल्याचे ती त्याला पदोपदी ऐकवीत असे. ती स्वतःला कमनशिबी अभागी समजून आपले दुर्दैवच आडवे आले म्हणून आपल्याला हा असा विचित्र हेकेखोर स्वभावाचा पती लाभला असे म्हणत असे. या दरिद्री पतीशी गाठ पडण्यास आपले प्रारब्धच कारणीभूत आहे असे तिला वाटत होते. कितीही आकांड तांडव करण्याचा, आदळआपट करण्याचा पतीवर तिळमात्रही परिणाम होत नाही हे जाणून ती फार निराश झाली. स्वतःचे वागणे धर्माधिष्ठित असून त्याप्रमाणे वागण्यात पत्नीवर कोणताही अन्याय होत नाही अशी तो ब्राह्मण खात्री बाळगून होता. पत्नीला हे पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा तो प्रयत्न करी. ती त्या स्वादिष्ट भोजनाच्या व त्या द्रव्य वस्त्रदानाच्या लोभाने पुरती वेडावली होती. संयमाला तिने सोडचिठ्ठीच दिली होती. आपल्या पतीला भोजनाचे निमंत्रण स्वीकारण्यास एक ना एक दिवस भाग पाडेन
अथवा एकटी तरी अशा भोजन समारंभास जाण्यास केव्हा तरी परवानगी मिळविनच अशी जिद्द मनी बाळगून ती सफल करण्यासाठी ती असंतुष्ट स्त्री प्रयत्नशील होती. या असंतुष्ट ब्राह्मण स्त्रीला निमंत्रण मिळवण्यापासून सुरुवात करणे जरूर होते. हे कसे जमणार हा एक तिच्यापुढे प्रश्न पडला होता. गावात तिची एक मैत्रीण होती. त्या मैत्रिणीचा पती एक नामांकित याज्ञिक होता. त्याचा सर्व सोयीने युक्त असा भव्य वाडा होता. साहजिकच परगावचे धनिक त्याच्याकडे मुक्काम करून आपली नानाविध प्रकारची धर्मकार्ये श्राद्धाधिकारे त्या याज्ञिकाकरवी करून घेत. या असंतुष्ट स्त्रीने आपली व्यथा या आपल्या मैत्रिणीच्या कानी घातली व आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण देण्याची व्यवस्था करण्यास तुझ्या पतीस सांग अशी तिला गळ घातली. लवकरच म्हणजे अगदी 4-6 दिवसांनीच पितृपक्षास सुरुवात होणार होती. त्या संधीचा फायदा घेऊन तिच्या घरी निमंत्रण दिले जाईल अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन त्या मैत्रिणीने त्या ब्राह्मण स्त्रीला दिले. पितृपक्ष उजाडला. सर्वत्र श्राद्धाची भोजने चालू झाली. ब्राह्मण अपुरे पडू लागले. परगावहून तेथे एक धनिक आला. आपल्या वडिलांचे महालय श्राद्ध आपल्या श्रीमंतीच्या डामडौलाचे नाव राखून करायची इच्छा होती. त्याने 25 ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनास बोलावून भोजनोत्तर प्रत्येक ब्राह्मणास धोतर जोडी व त्याच्या पत्नीस साडी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निमंत्रणे कोणाला द्यायची त्याची यादी त्या याज्ञिकाकडून तयार करून घेतली व तो धनिक निमंत्रणे देण्यासाठी म्हणून वाड्याबाहेर पडला. निमंत्रणे देत देत तो धनिक कधीही परान्न न घेणाऱ्या त्या ब्राह्मणाच्या घरी आला. तो धनिक आपल्याकडे आलेला पाहून ती असंतुष्ट ब्राह्मण स्त्री मनोमन आनंदली. हे निमंत्रण येणार याची माहिती तिला पूर्वीच मिळाली होती व ती वाटच पाहत होती. योगायोगाने तो धनिक ज्यावेळी तेथे निमंत्रण सांगण्यास आला त्यावेळी तो ब्राह्मण नित्यानुष्ठानाला बसला होता. ही संधी साधून त्या स्त्रीने पतीस न विचारता सवरता आगाऊपणे परस्पर आपण अवश्य येऊ असे सांगून त्या धनिकास निरोप दिला. ब्राह्मणाचे नित्यानुष्ठान संपल्यावर त्याच्या पत्नीने श्राद्धाच्या भोजनाचे निमंत्रण देण्यासाठी एक धनिक आला होता व त्या धनिकाचे निमंत्रण आपण स्वीकारले असून उद्या आपण दोघांनी भोजनासाठी तिथे जायचे आहे असे त्याला सांगितले. यावर पतीने आश्चर्य व्यक्त करून आपला परान्न न घेण्याचा निश्चय असताना तू हे निमंत्रण कसे काय स्वीकारलेस असे तो पत्नीस विचारू लागला. लगेच जाऊन धनिकास आपण येणार नसल्याचे वेळीच कळवून ये असे त्याने पत्नीला सांगितले. यावर त्या पतीपत्नीची बरीच बोलाचाली झाली. शेवटी या वादविवादास कंटाळून तो ब्राह्मण म्हणाला, माझा निश्चय तू जाणतेस आहे, तेव्हा माझा येण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. तुला जर त्या स्वादिष्ट भोजनाचे व त्यानंतर मिळणाऱ्या दानाचे एवढे आकर्षण असेल तर तू एकटी जा, मला त्रास देऊ नकोस. माझ्या या घरातील पिठलं भात हेच माझे स्वादिष्ट अन्न, तेव्हा कृपा करून माझा पिच्छा सोड. मात्र मी येणार नसल्याचे त्या धनिकास लागलीच कळव. पतीच्या तोंडचे हे शब्द ऐकून पत्नी अत्यंत आनंदली. कंटाळून का होईना पण आपल्याला एकदाची परवानगी द्यायला आपण आपल्या पतीला भाग पाडले याचे तिला समाधान वाटले. त्या समाधानात ती लगेच त्या धनिकाकडे जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली. धनिकाची गाठ घेऊन आपला पती भोजनासाठी येणार नसून आपण एकटीच येणार असल्याचे तिने त्या धनिकाला सांगितले. हे ऐकून तो धनिक म्हणाला, आपण तर दाम्पत्यांना निमंत्रणे दिली आहेत. एकटा ब्राह्मण अथवा एकटी ब्राह्मण स्त्री येऊन चालणार नाही. तेव्हा तुम्ही एकट्या न येता येणार असेल तर पतीला बरोबर घेऊन या. मात्र काय करणार आहात हे मला संध्याकाळपर्यंत कळवा. सूर्यास्तापर्यंत जर तुमचा काही निरोप न आला तर तुम्ही उभयता येणार असल्याचे मी समजेन. हे धनिकाचे उत्तर ऐकून ती खिन्न अंतकरणाने परतली. वाटेत आपल्या पतीला हे निमंत्रण स्वीकारण्यास कसे भाग पाडावे याचाच ती सारखा विचार करीत होती. घरी परतत असताना वाटेतच श्रीगुरूंचा मठ लागत होता. त्या मठापाशी येताच अंतरी काही विचार करून ती श्रीगुरूंच्या मठात शिरली. नित्याच्या तुलनेने त्या दिवशी श्रीगुरू जरा मोकळेच होते. जवळपास भक्तांची गर्दीही नव्हती. तिला हे पाहून बरे वाटले. ती श्रीगुरूंपाशी गेली व अत्यादराने त्यांना त्रिवार वंदन केले. श्रीगुरू तिला व तिच्या पतीला ओळखत होते. का असे आज मध्यान्ही येणे केले असे श्रीगुरूंनी तिला विचारता ती म्हणाली, देवा, माझ्या घरच्या अतीव दारिद्र्याची कल्पना तुम्हाला आहेच. गोडधड तर सोडाच, पण भात भाजी वरण ताक इतकेच साधे मोजके पदार्थ असलेले ताटही कधी नजरेस पडत नाही. वर्षानुवर्ष दररोज डाळ तांदळाची खिचडी किंवा पिठले भात यांचीच आलटून पालटून गाठभेट होत असते. पतीच्या परान्न न घेण्याच्या संकल्पामुळे भोजनाची निमंत्रणेही स्वीकारली जात नाहीत. मला तर एकदा तरी पोटभर स्वादिष्ट अन्न ग्रहण करण्याची अनिवार्य इच्छा झाली आहे. गेल्या संपूर्ण वर्षभर जवळजवळ दररोज पतीला नाना प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो निमंत्रण स्वीकारण्यास तयार नाही.
दाम्पत्य भोजने होत असल्यामुळे मला एकटीलाही जाता येत नाही. माझा जीव सारखा तडफडतो आहे. उद्याच्या भोजनासाठी एका धनिकाकडून निमंत्रण आलेले आहे. मला तेथे जाण्याची फार इच्छा आहे. तेव्हा कृपावंता, तुम्ही तरी पतीस हे निमंत्रण स्वीकारण्यास सांगा व हे परान्न न भक्षण करण्याचे वेळ त्याला सोडून देण्यास सांगा. त्या स्त्रीचे हे उद्गार ऐकून श्रीगुरूंना आश्चर्य वाटले. ते आपल्याशीच थोडे हसले. तिच्या अज्ञानाची, तिच्या असंयमी वृत्तीची त्यांना कीव आली. पण तिला कसलाही उपदेश न करता त्यांनी आपल्या मनाशीच काही विचार केला व तिला म्हणाले, निश्चिंत हो, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. घरी जाऊन पतीला मी बोलावले आहे असे सांगून त्याला येथे घेऊन ये. श्रीगुरूंचे हे आश्वासन ऐकून ती आनंदली व त्यांना वंदन करून जवळजवळ धावत पळतच तिने आपले घर गाठले. घरी जाताच तिने पतीला श्रीगुरूंनी लगेच तुम्हाला मठात बोलावले असल्याचे सांगितले. हा निरोप ऐकताच तो श्रीगुरूंचा एकनिष्ठ भक्त प्रथम हातपाय धुतले व श्रीगुरूंपाशी जाऊन तो त्यांना अत्यादराने वंदन करता झाला. आपल्या आज्ञेनुसार आलो आहे असे त्याने श्रीगुरूंना सांगितले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तू माझी ऐक व तुझा परान्न न घेण्याचा जरी संकल्प असला तरी उद्या तू श्राद्धानिमित्त होणाऱ्या भोजन समारंभास पत्नीसह जा. अशा क्षुल्लक कारणावरून गृहलक्ष्मी सदा असंतुष्ट असणे हितावह नाही. तू तेथे जाण्यात तुझे हित आहे हे मी जाणतो. तेव्हा कसलाही विचार मनात न आणता तू तिथे जा. श्रीगुरूंची आज्ञा ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, आपल्या आज्ञेपुढे मानतो कोणे, हा तर माझा धर्म. तेव्हा माझे विचार, माझे संकल्प वगैरे बाजूला सारून मी पत्नीसह अवश्य जाईन. श्रीगुरूंना वंदन करून ती जोडी मठातून आपल्या घरी परतली. दुसऱ्या दिवशी श्रीगुरूंच्या आज्ञेवरून तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह श्राद्धाचे भोजन घेण्यास गेला. भोजनाचे ताट अपूर्व होते. ती सर्व दाम्पत्ये भोजनासाठी म्हणून आसनस्थ झाली. सर्व आसनांभोवती व पानांभोवती रांगोळ्या घातल्या होत्या. धूप उदबत्ती यांचा सुवास दरवळत होता. 5 प्रकारची पक्वान्ने, 5 प्रकारच्या भाज्या, मसाले भात, कोशिंबीर, लोणचे, पापड, रायते, चटणी, भजी, वडे वगैरे पदार्थांची पाने गच्च भरली होती. प्रत्येक दाम्पत्य जोडीजोडीनेच बसले होते. यजमानाने सर्व प्राथमिक उपचार आटोपल्यावर सर्वांस भोजनास आरंभ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण जेवू लागले. पण त्या असंतुष्ट स्त्रीस ते जेवेना. तिने पहिला घास घेताच कावळे, कुत्रे, मांजर आदी प्राणी केवळ आपल्यालाच नव्हे तर इतर सर्वांच्या पानातही मन मानेल तसे तोंड खुपसून जेवण जेवत आहे असे दृश्य तिला दिसू लागले. तिला त्या अन्नाची किळस आली. तिला तेथे जेवेना व बसवे नाही. शेजारीच बसलेल्या पतीस ती म्हणाली, कसले हे प्राण्यांनी उष्टावलेले अन्न जेवता आहात. मला तर आता उलटी होईल असे वाटते आहे. मी उठते. असे म्हणून ती पानावरून उठली. पती पण पाठोपाठ उठला. तेथून बाहेर पडताच ती पतीस म्हणाली, कसे काय तुम्ही थोडे तरी जेवू शकलात. कावळे, कुत्रे काय तुम्हाला दिसत नव्हते. मला तर त्या अन्नाची उबग आली. शेवटी हेच खरे की आपल्या नशिबी चमचमीत व स्वादिष्ट अन्नग्रहणाचा योगच नाही. तेव्हा हा अयोग्य हट्ट धरून जिद्द बाळगून मी काय साधणार. तुम्हाला मात्र मी नाहक त्रास दिला. परान्नातील दोष मला आज पुरता समजला. आपलेच घरचे साधे स्वच्छ निर्मळ अन्न परब्रह्म होय. आता मी कधीही भोजनाची निमंत्रणे स्वीकारा असा हट्ट धरणार नाही. मला क्षमा करा. पती तिला म्हणाला, तुझ्यामुळेच आज हा अनर्थ घडला. मी प्राणपणाने जपलेला माझा निश्चय मोडला गेला. असे दूषित अन्न खावे लागले. श्रीगुरूंना विचारून मला याचे यथार्थ प्रायश्चित्त घेतले पाहिजे. तेव्हा घरी परतण्यापूर्वी मठात जाऊया. हे सर्व तुझ्या हट्टापायी घडले आहे. पण यातूनही एक चांगले घडले. तुला परान्न कसे दूषित असते हे समजले. श्रीगुरूंचीच ही कृपा. मला वाटते तुला हे समजावे म्हणूनच त्यांनी मला हे आमंत्रण स्वीकारण्याची आज्ञा केली. हा झालेला पश्चाताप बोध क्षणिक ठरू देणार नाहीस अशी मी आशा बाळगतो. तू जर माझे ऐकून संयमी वृत्ती धारण केली असतीस तर आज असे हे घडले नसते. अन्नासाठी आपण नसून आपल्यासाठी अन्न आहे हे लक्षात ठेव. निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक तेच व तितकेच स्वच्छ, ताजे, सात्विक अन्न शांत चित्ताने, समाधानाने व नियमितपणे सेवन केले पाहिजे. अशा प्रकारचे अन्नसेवन आपण आपल्या घरीच करू शकतो. कारण आपल्या घरात सर्वत्र आपलेच नियंत्रण असते. आपल्या विचारांना, शब्दांना महत्त्व असते. चवीला महत्त्व दिल्यास, जिभेचे लाड पुरवू गेल्यास अनारोग्याला निमंत्रण दिले जाते. अति तेथे माती अशी एक म्हण आहे. अति तिखट, अति आंबट, अति गोड, अति मसालेदार, अति तेलमिश्रित अशा प्रकारच्या भोजनाने शरीर नानाविध रोगांचे माहेरघर बनते. जे मिळेल ते व जितके मिळेल तितक्यात समाधान मानणे हितावह आहे. जे समोर येईल ते गोड मानून घ्यायचे, त्यालाच पक्वान्न समजायचे अशी आपली प्रयत्नपूर्वक वृत्ती घडवावी.
प्रथम हे साधायला अवघड वाटेल, कष्ट पडतील, पण प्रयत्नांती साधेलच साधेल. जिद्द पाहिजे ती येथे पाहिजे. नाहीतर पशूंच्या जिन्यात व मनुष्य प्राण्यांच्या जिन्यात फरक तो काय? जीवनात संयमाला व तो संयम पाळण्याच्या निश्चयाला फार महत्त्व आहे. जे आपल्या घरात शिजेल तेच पक्वान्न मानण्याची जिद्द तू बाळगलीस तर घरातील ताजी गरम गरम कोरडी भाकरीही तुला निश्चितच पक्वान्न वाटेल, गोड चविष्ट लागेल. हे सर्व घडणे आपल्या वृत्तीवर, आपल्या मनोबलावर, निग्रहावर अवलंबून आहे व असे वागणे स्वेच्छेने होईल, इतरांच्या सांगण्याने, आग्रहाने, उपदेशाने हे होणे नाही. माझ्या परान्न न घेण्याच्या निश्चयाला शास्त्राधार आहे. आपल्या पूर्वजांनी अन्न कसे दूषित असू शकते, कोणकोणत्या कारणांनी ते दूषित होऊ शकते याबाबत चिकित्सक दृष्टीने अभ्यास केला आहे व हे दूषित अन्न आपल्या नकळतही आपल्या उदरी जाऊ नये म्हणून मुळातच हा परान्न न स्वीकारण्याचा सोपा साधा मार्ग दाखवला आहे. आज तुला भोजन करताना तोंड खुपसणारे ते ओंगळ प्राणी दिसले म्हणून तुला त्या अन्नाची किळस आली. पण सार्वजनिक स्वरूपाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला जाणाऱ्या त्या स्वयंपाकघरात सर्वांची नजर चुकून त्या स्वयंपाकावर घाणेरड्या माशा बसल्या नसतील अथवा तेथील झुरळे, पाली, उंदीर, घुशी, मांजरे वगैरे प्राण्यांनी त्या अन्नाला स्पर्श केला नसेल हे खात्रीपूर्वक कोण सांगू शकेल? तेव्हा या सर्व प्रकारांची शहानिशा करीत बसण्यापेक्षा व अशा प्रकारचे दूषित अन्न नकळत का होईना पण उदरात जात तर नाही ना याची सतत काळजी वाहण्यापेक्षा परान्न न घेणे हितावह नाही का? हा एकमेव खात्रीशीर उपाय नाही का? अशा प्रकारे बोलत असताना ती जोडी श्रीगुरूंच्या मठापाशी आली. तेथे येताच ब्राह्मणाने आपले बोलणे थांबवले. ते दाम्पत्य श्रीगुरूंपाशी गेले व त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले. त्यांना पाहता श्रीगुरू त्या स्त्रीस म्हणाले, काय स्वादिष्ट भोजनाची चव कशी असते हे तुला आज कळले ना? आता नाही ना परान्न सेवनाची इच्छा होणार? श्रीगुरूंचे हे शब्द ऐकून त्या ब्राह्मण पत्नीची मान लाजेने शर्मेने खाली वळली. तिला नजर वर करवेना. खाली पाहतच ती श्रीगुरूंना विनयपूर्वक म्हणाली, दयाघना मला क्षमा करा. मी तुम्हाला अशी भेट घालायला नको होती. पतीला त्याच्या विचारात आचारात साथ न देण्याचा माझ्या हातून अक्षम्य गुन्हा घडला आहे. मला बोध व्हावा, मला सत्य समजावे म्हणून नुकतीच भोजन प्रसंगी तुम्ही जी अलौकिक लीला करून दाखवली तिने माझे डोळे साफ उघडले. आता मी तुमच्या साक्षीने पतीस वचन देते की मी पण संतोषाने त्याच्याप्रमाणेच वरान्न कधी ग्रहण करणार नाही. त्याच्या विचारास आचारास साथ देण्यात सहाय्यभूत होण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. आपल्या आशीर्वादांनीच मी या प्रयत्नात यशस्वी होईल. तेव्हा कृपावंत मला क्षमा करून आशीर्वाद द्या. असे म्हणून तिने श्रीगुरूंस परमादराने वंदन केले. तो ब्राह्मण श्रीगुरूंस म्हणाला, महाराज आज माझा व्रतभंग झाला. त्याचे दुःख माझे मन जाळीत आहे. कधीही परान्न न घेण्याचा माझा निश्चय आज मोडला गेला. हे एका परीने माझ्याकडून पापच घडले आहे. तरी या पापाच्या क्षालनार्थ प्रायचित्त म्हणून मी आता काय करावे ते कृपा करून मला सांगा. यावर श्रीगुरू म्हणाले, निश्चिंत हो, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्याकडून कसलेही पाप घडलेले नाही. तुझ्या पत्नीची परान्नावरील वासना मला समूळ नष्ट करावयाची होती. तिने पुनरपी कधीही परान्न सेवन करण्याचा विषय तुझ्या पुढे काढू नये असा जालिम उपाय मला योजायचा होता. तुझ्या सहाय्याविना ते होणार नव्हते. म्हणूनच मी तुला तुझ्या इच्छेविरुद्ध त्या श्राद्ध भोजनास जाण्यास प्रवृत्त केले. तेव्हा तू माझ्या आज्ञेचे पालन केले आहेस. या परिस्थितीत तुझ्याकडून जे परान्न सेवन झाले त्याने तुझा व्रतभंग झालेला नाही. परान्न सेवन न करण्याच्या व्रताचे जरी तू पालन करीत असलास तरी कोणाचे श्राद्धकर्म अथवा कोणतेही धार्मिक कार्य ब्राह्मणाअभावी अडत असेल तर तेथे भोजन घेऊन श्राद्धकार्य धर्मकार्य संपन्न करण्यास सहाय्यभूत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य कर्म ठरते. असे सांगून श्रीगुरूंनी त्यास ब्राह्मणांनी कोणाच्या घरी कोणत्या प्रसंगी अन्न घ्यावे ते सांगितले. पौराणिक काळी पराशर ऋषींनी नैमिषारण्यात ब्राह्मणाच्या आचारधर्माच्या पालनाबाबत जे जे काही तेथे सांगितले होते ते सर्व श्रीगुरूंनी अगदी तपशीलवार त्या ब्राह्मणाला सांगितले. सकाळी केव्हा उठावे येतपासून सुरुवात करून उठल्यापासून रात्री पुनरपी शय्याश्रय घेईपर्यंत काय काय करावे हे सर्व पराशर ऋषींच्या वक्तव्याच्या आधारे त्याला सांगितले. हे सांगताना ब्राह्मणाच्या जीवनाशी संबंधित असलेला एकही विषय अनुल्लेखित राहिला नाही. मुखमार्जन कसे करावे, शरीर शुद्धी कशी करावी, भोजन केव्हा कसे कोठे करावे, सेव्य भोजन प्रकार कोणते, असेव्य कोणते, मौन केव्हा पाळावे, निद्रा कोठे करावी वगैरेचा सर्व तपशील पराशर ऋषींनी जो सांगितला होता तो त्यास सांगून ते त्या ब्राह्मणाला म्हणाले,
अन्य कोणाला आपला उपद्रव तर होत नाही ना हे पाहून या पराशर ऋषींच्या उपदेशानुसार तुला जे जे म्हणून काही आचरणात आणणे शक्य असेल त्या सगळ्याचा निश्चयात्मक वृत्तीने पाठपुरावा कर. त्यात तुझे पारलौकिक कल्याण सामावलेले आहे. सर्वच काही काटेकोरपणे सांगितल्याप्रमाणे करणे आचरणे या कलियुगात शक्य होणार नाही. भोवतालच्या परिस्थितीची साथ तर मिळणार नाहीच, पण वर जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या विरोधाची टिंगलटवाळीची प्रत्येही गाठ पडणार आहे हे मी जाणतो. तरीही आपले ब्राह्मणत्व जपण्यासाठी, सत्व टिकवण्यासाठी, त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक ब्राह्मणपुत्राने आपापल्या परी प्रयत्नशील राहिले पाहिजे. माझी खात्री आहे की तू या दृष्टीने प्रयत्न करू शकशील. आता तर तुला या संतुष्ट झालेल्या पत्नीचीही साथ मिळणार आहे. माझेही आशीर्वाद तुझ्या मागे आहेत. या ब्राह्मणांच्या आचारधर्माचे पालन तुम्ही व्यवस्थित करा. तुम्ही सुखी व्हाल. तुमच्या मांडीवर तुमची नातवंडे खेळतील. अंती तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. श्रीगुरूंचा हा उपदेश व आशीर्वाद ऐकून अंतरी अत्यंत समाधान पावून ते दाम्पत्य आनंदात घरी परतले.